जारंगे यांच्या हत्येच्या कटातील तिसऱ्या आरोपीला ठोकले बेड्या। कांचन सायगावला 2 दिवसाची पोलीस कोठडी। अंबड प्रतिनिधी आनंद खरात। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटातील तिसरा आरोपी कांचन साळवे याला पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले। कांचन साळवे हा आरोपी आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला होता। साळवे पोलिसांसमोर कोणत्या गोष्टीचा उलगडा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। दरम्यान यापूर्वी पकडण्यात आलेला अमोल खुने व दादा गरुड यांना बुधवारी अंबड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी अमोल खुने व दादा गरुड यांची पोलीस कोठडी संपल्याने त्या दोघांना 2 दिवसाची वाढीव तर संशयित आरोपी कांचन साळवेला 14 नोव्हेंबर पर्यंत 2 दिवसाची पोलीस कोठडी प्रथम वर्ग न्यायाधीशांनी सुनावली आहे। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा घातपाताचा कट रचणाऱ्या अमोल खुने व दादा गरुड या 2 संशयित आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल यांच्या आदेशान्वये जालना गुन्हे शाखेचे बीड जिल्ह्यातून गेवराई येथून ताब्यात घेतले होते। त्यानंतर त्यांना पोलिसांनी अंबड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना आरोपींना 12 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान जालना गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत कांचन साळवे याचे नाव पुढे आल्याने जालना पोलिसांनी कांचन साळवेला मंगळवारी उशिरा ताब्यात घेतले। अंबड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता अमोल खुने व दादा गरुड या दोघांना 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी तर नव्याने ताब्यात घेतलेला तिसरा आरोपी कांचन साळवे यास 14 नोव्हेंबर पर्यंत 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।